नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही छान ही हिरवीगार कांदापात पाहून का नाही म्हणाल ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी असणार आहे बरं का, आणि अगदी पोटभरीची असे असणार आहे. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवी अशी कांद्याची पात. आता ही कांद्याची पात ना आणली तेव्हा खूप छान ताजी फ्रेश अशी होती, पण आता मी अशीच बाहेर ठेवल्यामुळे का नाही ही अशी जरा सुकल्यासारखी दिसत असेल तुम्हाला. पण आता आपण ही छान निवडून साफ करून घेणार आहोत ना, मग छान स्वच्छ होते बघा. काय करायचं आहे, कांदापातीच्या वरचं जे असतं का नाही टरफालं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. 1 ते 2 वेळा हे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि पाठीमागचं जे पात आहे का नाही ती जिथं सुकलेली नरम वाटते ती काढून टाकायची आहे. कांद्याच्या जे पुढचं असतं का नाही ते सुद्धा चाकूने कापून घ्यायचं आहे. असा ही कांदा आणि कांद्याची पात साफ करून घ्यायची आहे. आपल्याला कांदा आणि कांद्याची पात दोन्ही लागणार आहे बरे का. आणि एवढा काही संपूर्ण मी इथं कांद्याची पात किंवा कांदा वापरणार नाही, थोडंच वापरणार आहे. पण सगळीच आता मी इथं साफ करून घेते. आता तुम्हाला इथं साफ केलेली कांदा आणि कांद्याची पात दाखवते, किती छान दिसते की नाही हिरवीगार. आता बाकीचे सुद्धा संपूर्ण इथं मी करून घेतले बघा. दिसायला बघा किती छान दिसते. जेवणाबरोबर कोणाकोणाला ही कांद्याची पात खायला आवडते नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरे का. आता बाजारामध्ये भरभरून असा हिरवागार कांद्याची पात आणि कांदा असा यायला लागला आहे बघा. आणि ना असाच कोवळा कांदा आणायचा, जास्तीचा मोठा आणायचा नाही बघा, कारण ह्याची चव ना थोडीशी गोडसर असते म्हणून. आता काय करायचं आहे, संपूर्ण कांद्याची पात का नाही मी ह्या चाळणीवरती ठेवून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे बघा. आणि ह्या चाळणीवरतीच ठेवायची, पाणी पूर्णपणे निथळून जाईल म्हणून. तोपर्यंत का नाही आपण एक वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा धुवून घेतल्यात, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात आणि पाणी न घालताना ह्याचं वाटण करून घेतलं आहे बघा. आता हे तयार वाटण बाजूला काढून ठेवूयात, पुढे कुठं वापरायचं सांगतेच. तोपर्यंत बघा ह्याच्यातलं ना पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे. आता जो कांदा आहे की नाही पुढचा तो काढून इथं घेतला आहे मी आणि बारीक बारीक चिरून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथनं मध्येतून चिरून घेतला बघा आणि बारीक बारीक चिरून घेऊयात. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता सांगतेच. तर आज आपण करत आहोत ओल्या कांद्याचे आणि कांदापातीचे ना थालीपीठं, तेही भाजणी न करता अगदी आपल्या घरामध्ये जे असणारी पिठं असतात ना ती वापरून. आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे हे ओला कांदा किंवा ओला कांद्याची पात नसेल तर तिथं तुम्ही आपण नेहमीचा जो सुका कांदा वापरतो तो भरपूर असा वापरायचा, बारीक बारीक चिरून अगदी 4 ते 5 कांदे वापरू शकता. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे कुठली असणारी भाजी ती घेतलात तरी चालेल. जसं की मेथी बारीक चिरून घेऊ शकता, पालक बारीक चिरून घेऊ शकता. शिवाय कोथिंबीर तर आपल्या घरामध्ये असतेच असते, भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर घेतलात तरीसुद्धा चालेल. पण ओल्या कांद्याची आणि ह्या ओल्या पातीची चव भारी येते बरे का. बघा जमेल तितका बारीक बारीक इथं मी भरपूर असा कांदा आणि कांद्याची पात चिरून घेतली. आता चिरलेला कांदा आणि कांद्याची पात ना ह्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण काही पीठं घालून घेऊयात. ते म्हणजे 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ, त्याचबरोबर अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ. आता तुमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलं पीठ असेल ना, जसं की बाजरीचं, नाचणीचं, ते पीठं वापरला तरीसुद्धा चालेल. आता आपण अगोदरच जो ठेचा केलेला होता ना तो संपूर्ण इथं घालून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण थालीपीठं म्हणलं की जर अशी तिखट असावी बरं का, तितकीच खायला छान लागतात. आता ह्याच्यामध्ये हळद घालूयात 1 पाव चमच इतकी, त्याचबरोबर हिंग घालून घेऊयात थोडंसंच, कारण आपण बेसन वापरलं होतं का नाही म्हणून. आता ह्याच्यामध्ये ओवा घालणार आहोत, छान असा फ्लेवर येतो. अर्धा चमच इतकं ओवा ना हातावरती चोळून असा घालायचा बघा. आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ, साधारण एक अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेली आहे आणि थोडंसंच तेल, साधारण 1-2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. 1 चमचभर इतके तीळ घातलेले आहेत आणि भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक चिरली कोथिंबीर. आता आपल्याला लगेच पाणी ओतायची घाई करायची नाही बघा, कारण कोथिंबीर ही ओली आहे, शिवाय कांद्याची पात पण आपण धुतल्यामुळे ती ओलसर आहे. त्यामुळे सुरुवातीला पाणी न वापरता सगळं एकत्र करून घ्यायचं हाताने असं चोळून चोळून. आणि आता बघा मिक्सरच्या जारमध्ये इथं मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे वाटण जे आपण केलेलं होतं ना ते बरंच असं त्याला लागलं होतं म्हणून. आणि थोडं थोडं पाणी घालून ना हे पीठ मळून घेणार आहोत. आता जसं आपण भाकरीसाठी वगैरे मळलेला असतो का नाही, अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही, तसं मळून घ्यायचं आहे बरं का. याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला थालीपीठं, धपाटे ह्यांचे व्हिडिओ शेअर केले. जसं की मुळ्याची आपण थालीपीठं केली, सोयाबीनची थालीपीठं केली, कोथिंबीरची थालीपीठं केली, मेथीचे केली, शिवाय भाजणी करून त्याचेसुद्धा आपण थालीपीठं केले. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का, पाहायला विसरू नका. बघा साधारण इथं ना अर्धा कप इतकं पाणी वापरलेलं आहे आणि छान असा ह्या पिठाचा गोळा झाला बघा.
अगदी छान एकत्र व्हावं का नाही ह्याच्यासाठी छान असा हा गोळा करून घ्यायचा. मीठ बीठ तुम्हाला थोडंसं इथं चाकून बघायचं आहे, कमी वाटलं तर आणखीन घालून पीठ मळून घेऊ शकता. बघा छान असा गोळा झाला की ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनटं भिजत ठेवणार आहोत बरं का. म्हणजे ह्याचे ना थालीपीठं छान होतात. 10 मिनटानंतर बघा आता आपण ह्याचे थालीपीठं करायला घेणार आहोत. थालीपीठं किती मोठी छोटी हवीत ना त्याच्यानुसार तुम्हाला उंडा घ्यायचा आहे, गोळा करून घ्यायचा आहे. पण हात ओला करूनच घ्यायचा आहे म्हणजे हाताला जास्तीचं चिटकत नाही बघा. आता थालीपीठ करण्यासाठी खाली बघा पोलीपाट घेतलेला आहे. एक कॉटनचा रुमाल स्वच्छ असा धुवून पिळून घेतलेला आहे. आणि आता आपण जो गोळा केला का नाही तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि थापून घेणार आहोत. ज्या वेळेस वाटतंय ना हाताला चिटकतं त्यावेळेस हात हा ओला करायचा आणि थापून घ्यायचं बघा थालीपीठ असं. बरेच जण ह्याला ना धपाटेसुद्धा म्हणतात बरं का. ते जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असं हे थालीपीठ थापून घ्यायचं बघा. जाड असेल ना तर भाजायला जरा वेळ लागतो, म्हणून जरा पातळ असेल ना लवकर भाजलं जातं आणि खायला देखील छान खुसखुशीत लागतं. अति जास्त जर तुम्हाला मोठा करायचा असेल तर करू शकता. इथं मध्यम साईजचेच मी हे थालीपीठं करून घेत आहे बघा. वरून थोडंसं ना तीळ भरभरून तेसुद्धा दाबून घेतले म्हणजे खायला देखील छान लागतात आणि दिसायला देखील छान दिसतात. मधीत ना असे भोकं करून घ्यायचे म्हणजे हे थालीपीठ ना छान आतपर्यंत भाजलं जातं बघा. आणि असं आता आपल्याला रुमाल उचलायचा आहे. गॅसवरती तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता बघा. रुमालचे दोन्ही टोकं उचलून ना असा रुमाल तव्यावरती पालथा घालायचा, पण त्याच्या अगोदर तेल सोडायचं बरं का. आणि मग वरून अलगद रुमाल हा उचलायचा. रुमाल हा कॉटनचा वापरायचा म्हणजे तव्याला चिटकत नाही बघा. आता बघा कडेने आणि जिथं भोकं आहेत बघा तिथं तेल सोडून घेतलं म्हणजे ना छान प्रकारे हे थालीपीठ भाजलं जातं. अगदी तुम्ही तुपाचा वापर करू शकता, लोणीचा वापर करू शकता, बटरचा वापर करू शकता. वाव बघू शकता अगदी किती छान दिसत आहे हो हे थालीपीठ. अगदी बघूनच खाऊशी काय असं तुम्हाला वाटत असेल. छान बारीक गॅस करून भाजायचं आहे बघा म्हणजे तितकं खायला छान लागतं हे. मस्त खरपूस भाजलं की आता आपण हे काढून घेऊयात. अति जास्त काळपटसुद्धा करायचं नाही, नाहीतर चव थोडीशी कडवट येते. पहिला थालीपीठ इथं आपला झालाच आहे. आणखीन एक तुम्हाला करून दाखवते. तोच रुमाल घ्यायचा, त्याच्यावरती ना पाणी घालायचं बघा म्हणजे थालीपीठ आपल्याला थापता येतं, पुढं सरकलं जातं. आणि मग काय करायचं हाताला सारखं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. आपल्याला रोज नेहमीचाच पडलेला प्रश्न म्हणजे बघा नाश्त्याला काय बनवायचं किंवा सुचतसुद्धा नाही रोजचं. कांदे पोहे त्याचबरोबर शिरा उपमा हे खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायला हवं असतं. किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बघा नेहमी चपाती भात भाकरी खाण्याच्या ऐवजी ना तुम्ही असा नक्की एकदा बेत करू शकता. म्हणजे ही सगळी पिठं तर आपल्या घरामध्ये असतंच. चपाती करण्यासाठी आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ असतं, भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसनचे पीठ हे असतंच. मग ते 4 पिठं वापरून ना तुम्ही अशी पटकन थालीपीठं करू शकता. अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाहीत आणि चवीला इतकी भारी लागतात ना म्हणजे अगदी पोट भरेल पण मन भरत नाही इतकी चविष्ट आणि तो अगदी पोटभरीचा असा नाश्ता आहे बघा. म्हणजे तुम्ही जर एकदा सकाळी हा नाश्ता केला तर दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं राहणार. अगदी जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायसाठी बघा. 10 ते 15 मिनटामध्ये हा हलका फुलका नाश्ता बनवून तयार होतो बघा. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना 6 ते 7 इतके मध्यम आकाराचे हे थालीपीठं झालेत बघा. मी मुलांना चपाती भाजी खाऊन कंटाळलेला असतो, मग तुम्ही टिफिनला सुद्धा हे असे थालीपीठं देऊ शकता बरं का. आणि थालीपीठ म्हणलं की दही आलंच, तर माझ्याकडे छान घरी लावलेलं ना ताजं दही होतं. आता त्याचबरोबर इथं लोणचं आहे आणि त्याचबरोबर इथं ही शेंगदाण्याची चटणी आहे सोलापूरची. ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड आपल्या चॅनलवरती केलेलाच आहे. अगदी 2 ते 3 महिने खराब होत नाही बघा. आणि त्याचबरोबर इथं आहे हे मिरचीचं लोणचं, ह्याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. अगदी ही मिरचीचं लोणचं बघा छान मुरलेलं आहे, एकदम भारी लागतं खायला. आणि खाण्यासाठी मस्त आपलं पोटभरीचा इथं नाश्ता तयार झालेला आहे. थालीपीठं का नाही आपण ओला कांदा आणि पात वापरून केल्यामुळे ना चवीला भन्नाट लागतात. आवर्जून तुम्ही सुद्धा करू ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची थालीपीठं कसे झालेत. आणि आजचा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला ना तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये.